आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते। पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून निरोप दिला। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। महाराष्ट्रासह इतर राज्यातील लोकही अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते। काल रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागली। सकाळी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली। समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बसेस मधून आले। अंत्ययात्रा 1 ते 2 किलोमीटर पर्यंत पसरली। महाराष्ट्र पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली आहे। बारामती इथं बुधवारी सकाळी 8:46 झालेल्या भीषण अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार वय 66 वर्ष 6 महिने 6 दिवस यांचं निधन झालं। त्यांच्यासोबत वैमानिक सुमित कपूर सह वैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते। त्यातील एकही जण वाचू शकला नाही। या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता रितेश देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पक्षीय नेते मंडळींनी अजित पवार यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।